कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणाची इतकी हिम्मत झाली की त्यांनी माझ्या मुलांचा अपमान केला? नाव सांग तू त्याचं फक्त। सयाजीराव भोसले। काय झालं? तुम्ही ओळखता का त्यांना? तुम्ही सगळे त्यांच्या गावाला गेला होतात? भेट झाली तुमची त्यांच्याशी? आबासाहेब मला माफ करा, माझा नाईलाज आहे, मला हे करावं लागतंय। देवी आई, आमचं मुख्य काम तर त्यांच्याकडेच होतं, पण त्यांनी आमच्या समद्यांचा लई अपमान केला आणि आम्हाला हाकलून दिलं तिकडनं। त्या माणसाला ना श्रीमंत माणसांचा लई राग येतो। त्यांच्या कुठल्या तरी बहिणीनं त्यांना फसवलं म्हणे, त्यांना अडचणीत टाकून सोडून गेल्या त्या। तेव्हापासून तिचा राग त्या समद्यांवर काढत असतात। लई वाईट माणूस आहेत ते। माणसांशी कसं बोलावं, कसं वागावं हे सुद्धा कळत नाही त्यांना। वाटेल ते बोलत होते। आदित्य सरनं प्रीतम सर श्रीमंत आहेत म्हणल्यावर ना त्यांना लई वाईट साईड बोलले ते। आता तुम्ही सांगा मला देवी आई, या अशा माणसाबरोबर कोणी राहील का? मला तर ना असं वाटते की त्यांच्या या अशा वागण्यामुळेच ना त्यांची बहीण त्यांना सोडून निघून गेली। ते विकृत माणूस आहेत ते। आईला खबरदार, त्यांच्याबद्दल एक वाईट शब्द जरी बोललीस तरी निघ इथून। देवी आई, आज सिद्ध झालं, तुम्ही आबासाहेबांबद्दल एक बी वाईट शब्द ऐकून घेऊ शकत नाही। म्हणजे तुमचं तुमच्या भावावर किती प्रेम आहे हे कळतंय। मग एवढं प्रेम असताना तुम्हा बहीण भावांमध्ये नेमकं असं काय झालं की तुम्ही एकमेकांपासून लांब गेलात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।